पुन्हा एकदा आता कोण कोण तुमच्यापैकी गाणं म्हणतं त्या तबला वाजवतं? अरे वा, छान छान, हात खाली घ्या. सगळ्यांना म्युझिक आवडतं. म्युझिक आणि मेडिटेशनचा पण संबंध आहे. जे आपण मेडिटेशन करतो त्या मेडिटेशनचा तुमच्यासाठी आलं ना? जाऊ का परत? परत जाऊ? मग लक्ष द्यायचं इकडे. फक्त 10 मिनिटं घेतो ना. 10 मिनिटं पण शांत बसायचं नाही, बरोबर नाही? लक्ष द्यायचं सगळ्यांनी इकडं. म्युझिकचा आणि मेडिटेशनचा जवळचा संबंध आहे. कसा? याचे 7 चक्र आपण दर सोमवारी करतो. प्रत्येक चक्राशी संबंधित एक एक म्युझिकल नोट आहे, त्याला स्वर म्हणतो. कोणते कोणते 7 स्वर आहेत सांगता येतील कोणाला? सांगा कोणते एकाने. सांग, कोणते 7 स्वर आहेत? ज्याला येत नाही सांगा. शाबास, काही बोल. सा रे ग म प ध नि 7 स्वर आहेत. आपली चक्र किती आहेत आपल्या शरीरात? 7. मूलाधार चक्र कुठे आहे? आपण जमिनीला फेकतो आपला पृष्ठभाग, ते मूलाधार चक्र. त्या मूलाधार चक्राचा 6 हा स्वर आहे. कोणता? 7. सा रे ग म मधला 6 जो आहे तो मूलाधार, पहिलं चक्र. दुसरं चक्र कोणतं आहे? रे. दुसरं चक्र कोणतं आहे? चक्र चक्र स्वादिष्ठान चक्र, त्याचा स्वर कोणता? रे. रे स्वर स्वादिष्ठान. तिसरं चक्र कोणतं आहे? नाभी. नाभीचा स्वर कोणता? ग. चौथं चक्र अनाहत, त्याचा स्वर कोणता? म. 5वं चक्र कोणतं? विशुद्धी चक्र, त्याचा स्वर प. 6वं चक्र आज्ञा चक्र, त्याचा स्वर ध. आणि 7वं सहस्त्रार चक्र, काळूभाग, जिथं आपण हात ठेवतो ना शेवटी लास्ट स्टेप, त्याचा स्वर कोणता? नी. हे सा रे ग म प ध नि सा, हे सगळे स्वर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने म्हणला, गायला किंवा इव्हन तुम्ही ऐकलं तरी त्या स्वरांचा तुमच्या चक्रांवर सकारात्मक परिणाम, पॉझिटिव्ह इफेक्ट. तुमचे चक्र खराब झाले असतील तर चांगलं संगीत ऐकून, इन्स्ट्रुमेंटल असेल, एखादं गाणं असेल, एखादं क्लासिकल काहीतरी आयटम असेल, ते तुम्ही ऐकलं तर तुमच्या चक्रावर त्याचा सकारात्मक परिणाम, आणि जे चक्र खराब झालेले असेल ती दुरुस्त व्हायला मदत होते. म्हणून चांगलं संगीत ऐकायचं. सगळ्या चांगल्या गोष्टी काय करायच्या? त्याचा आपल्या शरीरावर सकारात्मक परिणाम व्हावा म्हणून चांगलं काम करायचं, चांगल्या मित्रांबरोबर राहायचं, चांगल्या गोष्टी बघायच्या, चांगल्या गोष्टी ऐकायच्या, चांगल्या गोष्टी करायच्या. सगळं चांगलं चांगलं केलं की आपलं पण चांगलं होतं. बरोबर? तर आता आपण ध्यान झाल्यानंतर ते स्वर पण म्हणून पाहिजे. स्वर म्हणत असताना आपल्याला जी थंड जाणीव होते, त्या जाणीवेमध्ये वाढ होते, कमी होतं, ते तुमचं तुम्ही बघायचं आणि कसं वाटतं ते नंतर सांगायचं. ठीक आहे? तर आपण आता मेडिटेशन चालू करू, आणि मेडिटेशन झालं की हे सारे गम पद्धतीचा स्वर म्हणून बघायचे. ठीक आहे? मेडिटेशनच्या आधी काय करतो आपण? कुंडलिनी चढवून बंधन घेतो. सगळ्यांनी कुंडलिनी शक्ती चढवून आपल्या सहस्रारात बांधायची. पहिल्यांदा 1 गाठ, नंतर 2, आणि तिसऱ्यांदा 3 गाठी डोक्यावर. याच्यात काय करतो आपण? आपल्यातली 3 कुंडलिनी शक्ती वरती घेऊन ठेवतो. शांत राहायचं सगळ्यांनी. मॅडम असं मारायला लावायचं नाही, शाळा बोलतच करायचं. आणि आता बंधन घ्यायची. उजव्या हाताने तुमच्या डोक्यावरून हात गेला पाहिजे. तुम्हाला जी थंड जाणीव होते, त्या व्हायब्रेशन जाणवतात, त्या व्हायब्रेशनचं हे कवच असतं, प्रोटेक्शन. म्हणून आपण बंधन घ्यायचं. ठीक आहे? डोळे हात मांडीवर, आणि पुढचे 10 मिनिटं डोळे मिटले. ध्यान करतो म्हणजे काय? थॉटलेस अवेअरनेस स्टेट, निर्विचार अवस्था. विचार अवस्थेमध्ये आपल्या मनात, डोक्यात कोणतेही विचार नसतात आणि आपण शांत असतो. ती स्थिती म्हणजे ध्यान.
ठीक आहे. डोळे जर कोणी ठेवले इकडे बघत बसणार तर चित्त एकाग्र होणार नाही, कॉन्सन्ट्रेट होणार नाही. ते शिकण्यासाठी तुम्हाला डोळे बंद करावे. ठीक आहे. 10 मिनिटं डोळे बंद करून सगळ्यांनी. पहिली स्टेप करायची, उजवा हात जमिनीच्या दिशेने किंवा जमिनीवर प्रार्थना करायची. परमपूज्य श्रीमाताजी कृपा करून माझी वीणा नाडी शुद्ध होऊ द्या. परमपूज्य श्रीमाताजी कृपा करून माझ्यातील सर्व अशुद्ध इच्छा पृथ्वी तत्वात शोषल्या जाऊ द्या. दोन्ही प्रार्थना मनात पूर्णपणा करायची, समजून उमजून करायच्या. त्याच्या मागचा अर्थ लक्षात घ्यायचा आणि आपल्या डाव्या तळहातावर आपल्याला थंड जाणीव होते का याच्याकडे लक्ष द्यायचे. तळ हातावर काळू भागावर होणारी थंड जाणीव हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याच्याकडे लक्ष द्यायचं. उजवा हात मांडीवर पकडण्याचा. सेकंड स्टेप करायचे, डावा हात कोपरात वाकून आकाशाकडे. लेफ्ट हँड डोळे बंद ठेवायचे आणि स्वतःच्या आतमध्ये लक्ष द्यायचं. प्रार्थना करायची. परमपूज्य श्रीमाताजी कृपा करून माझी पिंगला नाडी शुद्ध होऊ द्या. परमपूज्य श्रीमाताजी माझ्यातील विचारांची उष्णता आकाश तत्वात विलीन होऊ द्या. आपण शारीरिक हालचाली करत असतो, मनात विचार करत असतो, त्याच्यामुळं आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते. ही उष्णता आपल्या शरीराला घातक असते, त्रास होतो त्याचा. म्हणून ही उष्णता आपण त्या सेकंड स्टेपद्वारे बाहेर करतो. दोन्ही प्रार्थना मनातल्या मनात पुन्हा करायच्या आणि उजव्या हातावर थंड जाणीव होते का याच्याकडे लक्ष द्यायचं. डावा हात मांडीवर परत घ्यायचं. थर्ड स्टेप करायचं. उजवा हात हृदयावर, राईट हँड ऑन लेफ्ट हार्ट. उजवा हात हृदयावर, छातीच्या डाव्या बाजूला. डोळे बंद ठेवायचे, असं बोलायचं नाही. प्लीज प्रार्थना करायची. परमपूज्य श्रीमाताजी मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. माझ्या हृदयात सर्वांबद्दल प्रेम, करुणा व वात्सल्य असू द्या. जो आत्मा आपल्या प्रत्येकाच्या शरीरात हृदयात धडधडत असतो तेच आपलं खरं वास्तव आहे. म्हणून आपण ही प्रार्थना फोर्थ स्टेप करायची. उजवा हात कपाळावर आडवा ठेवायचा. राइट हैंड अक्रॉस योर फोरहेड. प्रार्थना करायची. परमपूज्य श्रीमाताजी मी सर्वांना क्षमा केली आहे. माझा कोणावरही राग नाही.
ज्याही कोणी आपल्याला त्रास दिला असेल, मारला असेल, रागवला असेल, चेष्टा केली असेल, त्या सर्वांना मनापासून क्षमा करायची. कोणाच्याही बद्दल मनात राग ठेवायचा नाही. मनात राग असेल तर त्याचा त्रास आपल्यालाच होतो. लास्ट उजव्या हाताची बोटं ताणायची, हाताचा पंजा अरू भागावर ठेवायचा, हलकासा दाबायचा आणि जागच्या जागी तुमचे केस विस्कटू न देता सावकाश जोरात फिरवायचे, अगदी सावकाश फिरवायचं. प्रार्थना करायची, परमपूज्य श्रीमाताजी, परमपूज्य श्रीमाताजी कृपा करून आम्हाला ध्यानाची स्थिती प्रदान करा. परमपूज्य श्रीमाताजी, कृपा करून आम्हाला ध्यानाची स्थिती प्रदान करा. उजवा मांडीवर करण्याचं, तुमचे दोन्ही तळहात आणि टाळू भाग त्याच्याकडे लक्ष द्यायचे. आता तुम्हाला एका स्केलमध्ये सा रे ग म्हणून जाते. ठीक आहे, मी म्हटल्यानंतर तुम्ही तो स्वर 3 वेळा म्हणायचा. ठीक आहे, म्हणजे 6 वाजता तुम्ही माझा 6 झाल्यावर 3 वेळा रिपीट करायचं. ठीक आहे, आणि प्रत्येक स्वर म्हणत असताना तो स्वर ज्या चक्राचा आहे त्या चक्रावर आपलं लक्ष द्यायचा प्रयत्न करायचा. म्हणजे आता 6 मूलाधार चक्राचं, 6 म्हणत असताना मूलाधार चक्र जे जमिनीला टेकलेलं तिथे लक्ष द्यायचं. आणि तुमच्या तळ हातावर कशी जाणीव होते, जी जाणीव होते ती वाढते का कमी होते लक्ष द्यायचं. ठीक आहे, मी सांगेन त्या पद्धतीने ऐकायचं आणि मग म्हणायचं. या स्केल मध्ये आपण आता म्हणायचं. पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र, त्याचा स्वर आहे 6 म्हणून दाखवतो, नंतर आपण सगळ्यांनी मिळून तो 3 वेळा म्हणायचं. ठीक आहे, दोन्ही हात मांडीवर आणि डोळे मिटलेले. डोळे मिटून घ्या, तुम्हाला चांगलं वाटेल. कानाने लक्ष द्यायचं, ऐकायचं आणि म्हणायचं. ऐकण्यासाठी म्हणण्यासाठी डोळे लागत नाही, डोळे बंद करायचे. सर्वांनी म्हणायचं एकत्र. पुन्हा एकदा. पुन्हा एकदा. दुसरं चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र, कमरेच्या ठिकाणी असतं, त्याचा स्वर आहे रे. रे सर्वांनी म्हणायचं. रे पुन्हा एकदा. जो स्वर तुम्हाला ऐकू येतो ना त्याच्यात स्वर मिसळायचा, ओरडायचं नाही. रे तिसरं चक्र आहे नाभी चक्र, पोटाच्या मधोमध असतं, त्याचा स्वर आहे ग. सर्वांनी म्हणायचं. पुन्हा एकदा. पुन्हा एकदा.
चौथं चक्र अनाहत चक्र, त्याचा स्वर म. पुन्हा एकदा पुन्हा एकदा पाचवं चक्र आहे विशुद्धी चक्र, त्याचा स्वर प. आधी ऐका आणि मग म्हणायचं, ऐकायचं आधी मग म्हणायचं. प सर्वांनी म्हणायचं. पुन्हा एकदा पुन्हा एकदा सहावं चक्र आहे आज्ञा चक्र, कपाळाच्या मधोमध, त्याचा स्वर असतो ध. ऐकायचं आणि मग म्हणायचं. सर्वांनी म्हणायचं. पुन्हा एकदा पुन्हा एकदा सातवं चक्र आहे नी. सातवं चक्र सहस्त्रार चक्र, त्याचा स्वर नी. ऐकायचं आणि मग म्हणायचंय, वेड्यासारखा आवाज काढायचा. स्वर व्यवस्थित म्हटले तर तुम्हाला जाणीव होते. नी. सर्वांनी म्हणायचंय. पुन्हा एकदा पुन्हा एकदा सा.